रामकृष्ण हरी महाराष्ट्र वारकरी ज्ञान चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत। आज आपण महापर्व काळ असणारी महाशिवरात्र याच्याबद्दलचं महात्म्य जाणून घेणार आहोत। यावर्षी 15 फेब्रुवारी 2026 या दिवशी महाशिवरात्र आलेली आहे। आता महाशिवरात्र या दिवशी आपण अनेक गोष्टी करत असतो, जसं की भगवान शंकराला अभिषेक करणं, दुग्धाभिषेक करणं, रुद्रपाठ करणं, जप करणं, अन्नदान म्हणजे फराळदान करणं। पण आपण अनेक देवतांचे उपवास जेव्हा व्रत करतो, गणेश चतुर्थी असेल तर उपवास करतो, तर शिवरात्रीला उपवास करणारच आहोत। पण या भगवान शंकराचं वेगळं काय, तर शिवपिंडीवर वेगवेगळ्या प्रकारचे काही फूल, बेल असे वेगवेगळे काही वस्तू व्हायला लागतात। याचं कारण काय, तर याचं कारण आपण जाणून घेऊया। एकदा भगवान ब्रह्मदेव आणि भगवान विष्णुदेव या दोघांचे भांडणं सुरू झाले। कारण काय होतं, ब्रह्मदेव म्हणायचे मी मोठा, तर भगवान विष्णुदेव म्हणायचे मी मोठा। दोघांचे भांडणं सुरू झाले, ह्या सृष्टीचा समतोल बिघडायला लागला। आणि मग काय झालं, अचानक त्या दोघांच्या मध्ये एक अग्निज्वाळा प्रगट झाली। ती अग्निज्वाळा प्रगट झाल्याच्या नंतर दोघंजण घाबरले, आणि घाबरल्याच्या नंतर त्या अग्निज्वाळातून एक आवाज आला त्यांना की जो कोणी या अग्नीचा शेवटचं टोक गाठेल तर तो मोठा। मग ठरलं, इकडे ब्रह्मदेवाने एक पक्षाचं रूप धारण केलं आणि अग्नीच्या वरतीच्या भागाला जायला लागले, आणि विष्णुदेवाने वराह रूप धारण केलं आणि खाली रसातळाला जायला लागले। दोघं हजारो वर्ष जात राहिले, पण कोणाला काही शेवटचं टोक सापडलं नाही। शेवटी विष्णुदेव परत आले आणि सांगितलं की मी हरलेलो आहे, मला काही शेवटचं टोक काही भेटलेलं नाही। पण मग हे ब्रह्मदेव अर्ध्या मधातूनच आले निघून, त्यांना शेवटचं टोक सापडलं नाही, पण ते अर्ध्या मधातून निघून आले। आणि आल्याच्या नंतर काय म्हणायला लागले, मी शेवटच्या टोकाला भेट देऊन आलो, शेवटचं टोक बघून आलोय। हे ऐकल्याच्या नंतर त्या अग्नीतून काळ भैरवनाथ प्रगट झाले आणि त्यांनी ब्रह्मदेवाचं डोकंच उडून टाकलं, अहंकारच घालून टाकला। पुढं मग ब्रह्मदेवाला 4 डोके लावण्यात आले, ते भाग वेगळा। तर मग असं झाल्याच्या नंतर आणि मग प्रचंड अशा पद्धतीचा राग त्या काळभैरवनाथाला आलेला होता। आणि मग असा राग आल्याच्या नंतर पुढे त्याच्यावर मग काळभैरवनाथाच्या भगवान शंकरावरती दुग्धाभिषेक करण्यात आला, जलाभिषेक करण्यात आला, बेल वाहण्यात आलं। अशा पद्धतीनं तेव्हापासून भगवान शंकराच्या पिंडीवर अभिषेक करण्याचं सुरू झालं। त्याच्यानंतर एकदा काय झालं, देव आणि दानवाचं दोघांनी मिळून समुद्र मंथन करायचं ठरलं। तेव्हा एका बाजूला ती रवी उसळण्याकरता वासुकी नागा जो सर्प होता, तर एका बाजूला देव होते आणि एका बाजूला दानव होते। देव आणि दानवांनी मिळून समुद्र मंथन केलं। समुद्र मंथन केल्याच्या नंतर काय झालं, समुद्रामधून हलाहल नावाचं विष आलं। हलाहल नावाचं विष आल्याच्या नंतर ते विष पृथ्वीला घातक होतं, या सृष्टीला घातक होतं। पण ते विष धारण करण्यासाठी कोणी समोर येत नव्हतं, पण भगवान शंकर समोर आले आणि त्यांनी ते विष धारण केलं आपल्या कंठामध्ये। म्हणून भगवान शंकर निळकंठ हे नाव पडलेलं आहे। कंठामध्ये भगवान शंकराचा कंठ हा निळा पडलेला आहे, म्हणून भगवान शंकराला निळकंठ असं देखील म्हटलं जातं। पण हे धारण केल्याच्या नंतर त्याची जी आग आहे, प्रचंड आग भगवान शंकराला व्हायला लागली। आणि मग देवी देवतांनी विचार केला की भगवान शंकरांनी हे जे धारण केलेलं आहे विष, हे संपूर्ण सृष्टीकरता केलेलं आहे, म्हणून मग त्यांच्या अंगावरती जल, दुग्ध, बेल हे सगळं थंड आहे, अशा वनस्पती, अशा पद्धतीचे उपचार चालू केले। आणि मग ती रात्र होती शिवरात्रीची। सर्वांनी मिळून जागरण केलं, कारण की झोप येऊ नये, भगवान शंकराला दाहापासून त्रास कमी करता यावा आपल्याला, मिळून रात्रभर जागरण केलं आणि भगवान शंकराचं त्या दिवशीचं व्रत पार पाडलं। अशा पद्धतीनं दुसरा तो भगवान शंकराला अभिषेक घालण्याचा दुसरा तो वेळ होती ती।
त्याच्यानंतर काय झालं, भगवान शंकराची पत्नी सती हिनं अग्नीमध्ये देह आपला त्यागून टाकला. त्यागल्याच्या नंतर भगवान शंकराला प्रचंड राग आला. भगवान शंकर आणि तप्त झाले रागाने आणि त्यांनी सगळं संसार सोडून दिला आणि तपश्चर्या करायला लागले. तपश्चर्या करायला लागल्याच्या नंतर या सृष्टीमध्ये भगवान शंकर लक्ष देत नव्हते. मग पुढे ती सती माता पार्वती मातेच्या रूपाने अवतीर्ण आल्या पर्वताच्या पोटी आणि पार्वती मातेने हजारो वर्ष तपश्चर्या केली. मग हजारो वर्ष तपश्चर्या केल्याच्या नंतर भगवान शंकर त्या तपश्चर्या बघून प्रसन्न झाले आणि मग भगवान शंकराचा शिव पार्वती जो विवाह झाला तो देखील महाशिवरात्रीच्या पर्वावरती झाला. आणि म्हणून भगवान शंकराला इतर देवतापेक्षा महाशिवरात्रीला दुग्धाभिषेक, जलाभिषेक, गंगाजलाभिषेक, त्याच्यानंतर मध अशा अनेक प्रकारचे अभिषेक करण्याची प्रथा आहे. कारण भगवान शंकराला दाह होतो, दाह. आणि जो कोणी भक्त तो दाह कमी करण्यासाठी प्रयत्न करतो त्याच्यावर भगवान शंकर कृपा करतात. म्हणून हे एक सर्वांच्या दृष्टीनं बेल हा अत्यंत थंड आहे, पाणी थंड आहे, दूध थंड आहे, दही थंड आहे. याचा जर विचार केला आपण तर हे सगळ्या गोष्टी थंड आहेत. मग गंगाजल आहे, हे सगळं थंड का अर्पण करायचं, कारण भगवान शंकराला शांती लाभावी आणि त्याचा परिणाम आपल्या जीवनामध्ये भगवान शंकराने आपला शुभ आशीर्वाद द्यावेत. तर या महाशिवरात्रीच्या पर्व काळावरती भगवान शंकरांनी तुम्हा सर्वांना आपल्याकडून भगवान शंकरांनी या शिवरात्रीच्या पर्व काळामध्ये सेवा करून घ्यावी अशी मी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली चरणी प्रार्थना करतो. पांडुरंग परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करतो आणि आज या पवित्र दिवशी तुमच्याकडून साधना घडेल अशी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी थांबतो. एक मंत्र सांगायचा राहिला, ओम नमो भगवते रुद्राय नमः. या मंत्राचा या दिवशी तुम्ही जेवढा जास्त जप कराल, हा बीजमंत्र आहे, तर त्याच्यामुळे त्याचा ओम नमो भगवते रुद्राय नमः याचा जेवढा जप करू तेवढा 108 वेळा, 1008 वेळा, 10,008 वेळा तेवढा तो मंत्र सिद्ध होत जाईल. तर तो तुम्ही करावा अशी मी आपल्याकडे अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. ओम नमः शिवाय.